उठ, खंड्या उठ, शपथ रे उठ, चल उठ. खंड्या नाटकं करायची ना, खंड्या नाटकं करू नकोस, कळलं ना साल्या. बोल, 8 वर्षापूर्वी काय गाढवपणा करून ठेवलंस तू? तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. बोल. राजकुमार, स्टॉप इट. राजकुमार काय करतोयस? अरे आधी हा विचार कर, हा या अशा अवस्थेत हा इथं पोचला कसा आहे? गेला खड्ड्यात ते. तुझा माणूस गेलाय ना, तो त्या माणसाला पकडेल, आपल्याला कळेल. पण या 8 वर्षापूर्वी या माणसाने जो गाढवपणा केलाय तो मला त्याच्या तोंडून ऐकायचंय. सावलीचं पोर कोण आहे? राजकुमार, मला तुझं म्हणणं पटतंय, पण त्यासाठी तो बोलला पाहिजे ना आधी. तो बोललाच नाही तर आपल्याला कसं कळेल की 8 वर्षापूर्वी काय झालं होतं? आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अशी कोण व्यक्ती आहे जी तुला डबल क्रॉस करतेय, जी तुझ्याही 2 पावलं पुढे आहे? तुझ्या प्रत्येक प्लॅनची खबर आहे त्याला. विचार कर राजकुमार, हा बोलला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला इथून याला हलवायला पाहिजे. नाटक करतोय. 2 कानाखाली मारल्या ना, पोपटासारखा बोलेल. याला इथून शिफ्ट केलं पाहिजे. तो जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा बोलेल. याला आधी इथून बाहेर काढलं पाहिजे. काय रे, फायनली वेळ मिळाला तुला मला फोन करायला? बोल पटपट. काय मॅडम, मला लय मारले मॅडम. ए, नीट बोल. हे असं धापा टाकत काय बोलतोयस? काय झालं नीट सांग. त्या खंड्याने त्या बेडवरून उठून तुझा गळा वगैरे धरला का काय? हा? अहो नाही मॅडम, तो खंड्या अजून तसाच पडू नये. एक अचानक माणूस आला तिकडे आणि त्यानं मला कसलाही विचार न करता लय मारलं. काय काय बोलतोयस तू? कोण माणूस? मॅडम, मी त्या माणसाला ओळखत नाही. मी त्याला कधीच बघितलं नाही मॅडम. हा मॅडम, पण तो खूप खतरनाक होता. मला सांग, खंड्या सेफ आहे ना? तो तिथेच आहे ना रूम मध्ये? त्याला काही झालेलं नाहीये ना? ते मला माहित नाही मॅडम. मी माझा जीव वाचून पळालो. तुम्ही स्वतः जाऊन बघा काय झालंय ते. मला तर वाटतंय त्या खंड्याला सुद्धा मारून टाकलं असेल किंवा सोबत घेऊन गेला असेल. ए, काय बोलतोस तू? खंड्याला सेफ ठेवण्यासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची जबाबदारी दिलेली ना मी तुला. एवढे पैसे कशाचे घेतलेस तू? आणि कोण माणूस होता तो? त्याचं नीट वर्णन सांग मला. कसा होता? काय बोलला? काय सांगितलं का त्याने तुला? अहो मॅडम, तुम्ही फक्त नजर ठेवायला सांगितली होती, स्वतःचा जीव द्यायला नव्हतं सांगितलं. मी माझ्या गावाला चाललो, मला परत फोन करू नका. ए पिंडो, ऐक माझं नीट ऐक तू. हॅलो हॅलो पिंडो, मूर्ख, काय पडला हा? कोण माणूस आला असेल? तो खंड्यात जिथे होता ती जागा कोणालाच माहित नव्हती. त्या जागेचा अजिबात पत्ता कोणालाच माहित नव्हता. तर असं कसं कोण पोहोचू शकतं आणि मारामारी करू शकतं? आणि पुढे जाऊन खंड्या शुद्धीवर आला आणि माझ्याबद्दल त्याने सगळं सांगून टाकलं तर माझा अख्खा गेम वाजेल. बाबा, हे सगळं कोणी पाठवलं असेल? मला अजूनही काही सुचत नाहीये. जुनी दिसत नाहीये ती. अरे सॉरी. हे सावली, मला वाटतं हे गुरुकुलच्या लहान मुलांनी आपल्याला दिलं असतं बघ. नाही म्हणजे सगळ्या मुलांचा सावली मॅडमवर खूप जीव असतो ना, मग त्यांनी एकत्र मिळून हे गुरुकुलसाठी दिलं असेल तर. एकदम बरोबर व्यंकटेश काका, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. सावली जा. अरे वा ओळी सारंग. अरे वा वा वा, ये सारंग ये, बस. तुम्ही पाठवलेत हे सगळं? हो सावली टीचर, हे सगळं आम्ही तुमच्यासाठी आणलं. हे सगळं पाठवायची काय गरज होती? कशाला केला तेवढा खर्च? सावली, हे तुझ्यासाठी केलेलं नाहीये, मी मुलांसाठी केलंय. आठवण येते तुमची. कुठे निघून गेलात तुम्ही? आणि आपल्या घरी परत कधी येणार तुम्ही? आमची सगळ्यांची आठवण नाही येत तुम्हाला? मला खरंच खूप आठवण येते तुमची, कारण तुम्ही गेल्यापासून ना मी खूप एकटी पडले. तुम्ही होतात तेव्हा तुम्हाला गृहीत धरलं नाही. माझीच मनमानी करत राहिले. मला हवे ते निर्णय मी घेतले, कारण मला कायम माहित होतं की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार.
आणि मी जे निर्णय घेईन त्याच्यात तुम्ही सामील असणार. पण आता मला खूप एकटं एकटं वाटतंय. नाही म्हणजे आहेत माणसं, आपलीच मुलं आहेत आजूबाजूला, सगळी रक्ताची नाती असून सुद्धा मला का कुणाच ठाऊक या सगळ्यांमध्ये खूप एकटं वाटतं. कधी कधी असं वाटतं की प्रेमाने का होईना, अधिकारानं हक्कानं जर का यांच्यावर रागवले, चिडले, काही मनातलं बोलले तर नातीच तुटतील, आपलीच मुलं कायमची दुरावतील आपल्यापासून. मी खूप एकटी पडले. मनातलं नाही बोलतायत त्यांच्याशी. जरा जपून, तोलून मापून, घाबरून बोलावं लागतं त्यांच्याशी. तुम्ही होता तेव्हा असं नव्हतं. मला ना तुमची खूप उणीव भासते. तुम्ही गेल्यापासून माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी फक्त तुम्हीच भरून काढू शकता. ही अशी अवस्था तुमच्या तिलोत्तमाची तुम्हाला बघवते का? मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तिलोत्तमासाठी नक्की परत याल. मी वाट बघते तुमची, कायम वाट बघत राहीन. या ना प्लीज.